नमस्कार, मी रोहन विश्वास देशमुख. नमस्कार, मी आकाश रघुनाथ कसबे. नमस्कार, मी अविनाश मोरे. फार पूर्वी ज्यावेळी आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला तर त्यावेळी लोकांना समजवायला लागायचं की कचरा का रस्त्यावरती टाकू नये आणि कचरा टाकल्यानंतर काय काय प्रॉब्लेम होत आहे. आता जे आम्ही क्रॉनिक स्पॉट घेत आहोत तिथं ठराविक क्रॉनिक स्पॉटला आम्हाला प्रॉब्लेमच येत नाहीत. म्हणजे बऱ्यापैकी लोक तिथं अवेअरनेस झालेले आहेत. आणि जी एक म्हणजे जेवढे परिसरात काम केले तर आता मोस्टली 80% तरी फरक पडलेला आहे कचरा पडायचा. की आपली गाडीचा एक टाइम आहे की समज सकाळी 10 वाजता गाडी येते तर लोक थांबतायत, 10 वाजता येऊन तो कचरा रस्त्यावर टाकायच्या गाडीतून टाकतात. असे म्हणजे काम करताना मला असे अनुभव येतात की बाबा पॉईंटला आपण कचरा उचलतो, सॅग्रेगेशन करताना म्हणा, उचलताना कुठली गोष्ट आढळते आपल्याला, गोष्ट आपले लक्षात जातं बाबा ही गोष्ट आहे, उपयोगी आहे, ती गोष्ट साईडला काढून बघणे, की जर ती महत्त्वाची असेल तर ती सुपरवायझरकडे सपोर्ट करणे हे आपलं काम. अशा वस्तू म्हणणं गेलं तर आपल्याला वॉलेट म्हणा, डॉक्युमेंट्स, फोन्स, पैसे, सोनं, दागिने इत्यादी वस्तू आपल्याला आढळून येतात. जरी डॉक्युमेंट असेल तर त्यांच्यावर कॉन्टॅक्ट साधून सुपरवायझर त्यांना कळवतात. काही लोकांचे एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते की त्यांनी त्याचे आभार मानलेले आहेत. आमच्या सुपरवायझरने त्या माणसांसोबत फोटोही काढलेले आहेत. स्वतःला म्हणानंतर स्वतःमध्ये एक पहिला बदल झाला की कधी कधी आपण चॉकलेट खाल्ल्यानंतर जो कचरा आपल्याकडून न जाणतेपणे रस्त्यावरती टाकला जायचा, तो आता आम्हीच ते काम करत असल्यामुळं तो अचानकपणे खिशापर्यंत जातो आमच्याकडून कागद. ह्याच्यापेक्षा काही बदल चांगला होऊ शकत नाही असं मला वाटतंय. मी आदर पुनावाला सर व कृष्ण झरळे यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी एवढ्या छान प्रोजेक्ट पुण्यासाठी चालू केला व त्याच्यामुळे आपण पुण्यातील बऱ्याच भागामध्ये स्वच्छता करत आहोत. त्या स्वच्छतेमुळे बरेच क्रॉनिक स्पॉट आपण पूर्णपणे नाहीसे करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. या सर्व गोष्टींमुळे रोगराई, प्रदूषण कमी होत आहे आणि लोकांमध्ये अवेअरनेस पसरवण्यामध्ये मोलाचा हातभार होत आहे. हा जो क्लीन सिटीचा प्रोजेक्ट आहे हा पुढे असाच कंटिन्यूली चालू राहावा व त्याचे रूपांतर मोठ्या प्रोजेक्टमध्ये, अजून मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्हावं अशी मी आशा बाळगतो.